सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। सचिन पाटील नंतर प्रवीण स्वामी। सन 2025-26 या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे। मी ऊर्जा विभागाशी संबंधित मागण्यावर बोलू इच्छितो। माझा फलटण कोरेगाव मतदारसंघातील दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांना गावठाण वाहिनीवरून सद्यस्थितीत 22 केव्हीच्या फीडरवरून वीज पुरवठा होत असतो, परंतु 22 केव्हीचा फीडर आहेत ते कॉपरचे असल्यामुळे ते चोरीला जाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं। एकदा एक फीडर चोरीला गेला तर कमीत कमी 1 महिनाभर तिचा फीडर बसत नाही आणि शेतकऱ्याचं उभं पीक जळून जातं। त्याच्यामुळे शेतकऱ्याला फार मोठं नुकसान होतं। त्यासाठी त्याच्यामध्ये 11 केव्हीचा फीडर बसवण्याची आवश्यकता आहे आणि त्याबाबत डीपीआर तयार असून निधी अभावी त्याची अंमलबजावणी झालेली नाही, तरी त्या निधी मंजूर करण्याची मागणी मी आपणाद्वारे सरकारला करतो। तसेच फलटण तालुक्यातील सद्यस्थिती RDSS फीडर सेपरेशन योजनेचे काम सुरू असून त्याद्वारे वाड्या वस्त्यांना गावठाण वाहिनीवरून 24 तास वीज पुरवठा करण्याचे प्रयोजन आहे, परंतु वाड्या वस्त्यावरचं 20 पेक्षा जास्त कमी लोकसंख्या असणारी जी घरं आहेत तिथं आपलं काम योजनेचा लाभ त्यांना देता येत नसल्यामुळे त्याही नागरिकांना त्याच्यापासून वंचित राहणार आहेत। तरी दुर्गम भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा आणि लाभ देण्यासाठी अंदाजे 35 कोटीची अतिरिक्त निधी आवश्यकता आहे। सदर निधीची तरतूद शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी मी याद्वारे करतो आहे। तसेच माझ्या मतदारसंघातील शहरी भागात ओव्हरहेड वायरिंग या विविध कारणास्तव म्हणजे झाडांच्या मुळे अतिपर्जन्यवृष्टीमुळे वादळी वाऱ्यामुळे बरेच वारंवार नादुरुस्ती होत असते। नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे अंडरग्राउंड केबल करण्याची विनंती आवश्यकता आहे। या GIS सबस्टेशन उभारण्याची देखील नितांत आवश्यकता आहे। त्या अनुषंगाने आवश्यक असलेले प्रस्ताव मान्यतेकरता सादर करण्यात आलेले आहेत, परंतु या सर्व प्रस्तावांना अद्याप मंजुरी व निधी उपलब्ध करून देता आलेला नाही। तरी वरील नमूद सर्व बाबींचा प्रस्तावांना मंजुरी व निधी तातडीने आपण उपलब्ध करून द्यावा याद्वारे मी विनंती करतो। तसेच अन्न व नागरी विभाग स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याबाबत शासनाने स्वस्त धान्य दुकानातून गहू तांदूळ मिळवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने उत्पन्नाची मर्यादा घालून दिलेली असून निकषाच्या शिधापत्रावर देण्यात आलेला आहे। त्या शहरी भागातील नागरिकांसाठी 59,000पर्यंत, ग्रामीण भागासाठी 44,000 असं वार्षिक उत्पन्नाची अट आहे। सध्याचा महागाईचा विचार करता सध्या लागू असलेल्या उत्पन्नाच्या मर्यादा लक्षात आर्थिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा कोणताच लाभ मिळत नाही, तेव्हा सर्वसामान्यांना या धान्याचा लाभ मिळावा यासाठी आपण त्याची मर्यादा वाढवून द्यावी अशी मी विनंती करतो आणि तसा पाठपुरावा योग्य तो पाठपुरावा केंद्र शासनाकडे करावा अशी मी विनंती करतो। आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो। सचिनजी, आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।